या जगाच्या पाठीवरती अडीच अक्षर शब्द होती जी दुश्मनांच्या दादांनो काळजात थरका पुढत होती. ते वाक्य होतं दादांनो, हुजूर मराठे आ गए. या जगाच्या पाठीवरती दादांनो मराठा नावाची जरब काय होती ना, ती जरब नाही कळली. पण दादांनो त्या पाठ्यपुस्तकातून NCERTने तो मराठा साम्राज्याचा नकाशा त्या ठिकाणी हटवला. पण एक बोलू, त्या NCERTच्या शाईने आमचं शौर्य कधीच कमी होणार नाही आणि मराठ्यांचं नाव घेतल्याशिवाय हा भारत सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही दादांनो. ही क्रांती आमच्या मराठ्यांनी केली. म्हणून जेवढा होता होईल तेवढा आवाज उठवा. बुद्धभूषण सारखा संस्कृत ग्रंथाच्या ओळी येऊ द्या ना दादांना पाठ्यपुस्तकात. कळू द्या ना आमच्या पोरांना आमच्या राजांनी काय लिहून ठेवलंय. आज परधर्मीय लोक आपल्या राजांचा अभ्यास करतात, आपल्या राजांच्या चरित्र वाचून मोठं होतात. पण आपल्या राजांनी एवढी मोठी क्रांती छापाना पुस्तकात येऊ द्या ना. चरित्र काय करायचं पोरांना, फ्रेंचच्या राज्यक्रांतीचं काय करायचं, हडप्पा संस्कृतीचं काय करायचं, 1958चा उठावाचं. त्यांना टाकाना माझ्या शिवरायांनी स्वराज्य कसं निर्माण केलं. अवघ्या 15-16 वर्षाच्या पोरांना घेऊन रायरेश्वराला घेतलेली शपथ जे राजे घेतात वयाच्या 16व्या वर्षी आणि वयाच्या 50व्या वर्षापर्यंत अवघ्या 34 वर्षामध्ये 350च्या वरचे किल्ले माझ्या राजांनी कसे मिळवले, हे जर आमच्या पोरांना केलं ना, आमची पोरं सुद्धा दादांना स्वराज्याचं सुराज्य केल्याशिवाय राहणार नाही. आमचा इतिहास आमच्या राजांचा आला पाहिजे.